राम साज और मनोरथ जो कोईला सोई अमित जीवन फल पाए चारों युग वरदान तुम्हारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धियों की दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे वासा सदा घोर पति के रास तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अनंत काल रघुवर जाए जहाँ जन्म हरि भक्त का अमर देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे ते सब पीड़ा जो सुमिरे हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव ध्यान जो सतबार पाठ कर कोई गुरु कर बंदी महासुख होई जो पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि तेरा की जय नाथ हृदय मेरा पवन तनय संकट हरण मंगल मूल राम लखन सीता सहित हृदय बसवल सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वाण गोपाल कृष्ण भगवान की जय. परमेश्वरानं ईश्वरानं आपल्याला माया दिलेली आहे असं सांगतात ते शांडिल्य ऋषी. माया दर्शन घडवत आहे आज. माया दर्शन दिली आहे आणि मायेबरोबर बुद्धी दिली आहे. मायेला ओळखण्याकरता माणसाला सद्बुद्धीचा उपयोग करावा लागतो आणि असद्बुद्धीचा उपयोग केला तर माया माणसाला अनेक ठिकाणी गुंतवते. आता गुंतवाचे ठिकाण आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर आपण बोलण्यापेक्षा माया मोठी सृष्टी निर्माण करते. माया जी आहे ही सृष्टी निर्माण करते आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुख दाखवते. इथे सुख आहे, तिथे सुख आहे, तिथे सुख आहे, पण ती सुख दाखवते ती असत माया आहे. आणि सत माया जी आहे ती फक्त ईश्वर सुखरूप आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचं आगर जे परमात्मा आहे. आता वारीतले भक्त भेटले, रोज दर्शनाला येतात. ते म्हणे दादा, म्हटलं काय, दोनदाच रूपदर्शन झालं. आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा 15 तास लागत होते दर्शनाला, पण दोनदाच रूपदर्शन घेतल्यानंतर जे काही समाधान मिळालं 25 लाख लोकांमध्ये. पहा, सतमाया होती म्हणून देवाचं रूपदर्शन घेतल्याबरोबर आनंद होऊन गेला. असत माया जर असती तर पायाजवळ गेल्यावर सुद्धा काय लोटालोटी करता गर्दी नसते, गेलं तर बरं झालं असं बोलला. असत माया काय करते तर भगवंताचं सद्रूप जे आहे ते दिसून देते. आणि सद्रूप दिसत नसल्यामुळे हे जे जगामध्ये सुख आहे, याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, बरं ते सुख अनुभवलं की त्या सुखाचा कंटाळा येऊन जातो.
मग ज्याचा कंटाळा येतो ते खरं सुख आहे का हे विचारानं ठरवायचं, ऐकायचंय आणि ऐकून विचार करायचा आहे की जगन मिथ्यम ब्रह्म सत्य, हे जग मिथ्य आहे. आता बाई ही सगळी हिरवळ पानं दिसत आहे, आपल्या मनाला आनंद होतो. काही काळानं ही पानं वाळतील आणि खाली पडतील, कारण दिसतं ते सत्य आहे असं नाही, कारण जे दिसतं ते नाश पावणार आहे. मग ज्याप्रमाणे या जगातल्या वस्तू दिसत असल्यावर सुद्धा नाशी आहे, त्याप्रमाणे ही तनू, आपलं शरीर, मुलाचं शरीर, पत्नीचं शरीर, पतीचं शरीर, आणखीन कुठे स्नेह असेल ते शरीर, ते सगळं नाशिवंत आहे. मग आपण जर नाशिवंत गोष्टीवर आपल्या बुद्धीचा विचार चालवला तर ती असत्याकडे वळते, म्हणजे शांतीने मिळते. आणि तीच सर्व सुखाचं जे आगर आहे परमात्मा, त्या परमात्म्याकडे जर वळवलं मन, बुद्धी, चित्त, हे एकच आहे, चित्त मन बुद्धी. पण चित्त मन बुद्धीमध्ये हा पाहुणा यायला नको. कोण? अहंकार. हा बंधू घेतो की आपल्यासारखं कोणी नाही. हा आला की आणखीन नाश होतो, कारण अहंकारी मनुष्य कोणालाही चांगलं म्हणत नाही, कोणत्याही गोष्टीचा विचार करीत नाही. आपल्याला जे पटतं तेवढंच बोलतो आणि ते समाजाला पटेल का नाही याच्यावर काही विचार करीत नाही. आणि याच्यावर विचार करीत नसल्यामुळं त्या मनाला सुख मिळत नाही. कारण माया काय करायला लावते, तर माया माणसाला कपट करायला, असंच बुद्धी जी आहे. गो माता की जय, गो माता की जय, गो माता की जय, माता की जय, गो माता की जय, गो माता की जय. म्हणून असत माया जी आहे ती आपल्याला कपट शिकवते.
आरती की ताली हो गई तो अब मुंबई का हे काही त्यांना एक ताट देतो. अरे वो फोटो वाले को बुला आरती पण ताट. मोबाइल निकालो ना फोटो निकालो काही नाव नसते फक्त एक साईड साईडला करतात नहीं जिससे साइन थी ना 2 मिनट रुको वो 8 पेज पे करना है सब बाबा दादा वो 8 पेज पे करना 4 पेज पे करना भाई साहब 4 पे करना भाई साहब निकल गया. रॅलीमध्ये और एक करना है 8 पेज में कर 8 पेज में और करना है हाँ 8 पेज में और करनी है आरतीचं ताट मारून पेनल्टी और करना है क्या नीचे 2 मिनट हाँ इसको करना है चलो अभी चलो चलो ईश्वरानं आपल्याला एक कला दिलेली आहे तो हेमंतगड आणि कला या कलेनं मनुष्य जर जीवन जगला तर संसारामध्ये अटकत नाही. आणि म्हणून शरीरासंबंधी जगामध्ये जे वस्तू संबंधी आणि शरीरासंबंधी प्रेम आहे, पण हे वस्तू आणि शरीर ज्या वेळा निर्जीव व्हायला लागतं त्यावेळेला त्या वस्तूवरचं आणि शरीरावरचं प्रेम कमी होऊन जातं आणि मनुष्य शांती शोधत असतो. काय शोधत असतो? शांती. एखादी वस्तू आहे, वस्तूवर आपलं प्रेम असतं, ही माझी वस्तू आहे, पण ती खराब झाली की त्याच्यावरचं प्रेम कमी होऊन जातं आणि दुसरी नवीन वस्तू दिसली की त्याच्यापेक्षा त्याच्यावर प्रेम चाललं जातं, त्याच्यावर स्नेह वाढून जातो. म्हणून शांडिल्य ऋषी म्हणतात की नदी वाहते त्याप्रमाणे जीवन झालं पाहिजे. नदी प्रत्येक गावाहून जाते, प्रत्येक गावाला शुद्ध करते, पण कोणत्याही गावात थांबत नाही. तिचं ध्येय काय असतं? सागराला किंवा मोठ्या नदीला मिळणं. छोट्या नदीचं काम आहे मोठ्या नदीच्या साह्यानं सागराला म्हणजे आपल्या पतीला मिळणं. पती म्हणजे देहाचा पती परमात्मा असं. म्हणून आपला हा सत्संग मार्ग आहे. हा सत्संग संतांना मिळाला, संतांना मिळाला म्हणजे आपल्या गुरुला आपण मिळालो आणि आपले गुरु भगवंताला मिळतात. म्हणून गुरु नेहमी तळमळ करतो
समर्थांनी लिहिलंय, तळमळणी व विहिरे राम कारुण्य सिंधू षडरिपुकुळ माझा तोडियाचा समंधू. अशी तळमळ निर्माण झाली की मनुष्य संसारात राहतो, पण त्याचं ध्येय जे आहे ते बदलून जातं. आपलं ध्येय काय असतं? संसाराला पूर्ण करून मुलगा झाला की मुलाचं, मुलगा झाला की नातूचं, नातू दिसला तर दिसला, नातूपर्यंत मनुष्य ध्येय ठेवतो. नातवानंतर मात्र ध्येय कमी होऊन जातं. मग कुठे मन लागत नाही, कारण नातू ऐकत नाही, पोरगा ऐकत नाही, कोणी ऐकत नाही, मग मन नाही लागत. मग मन शांती शोधायला निघतं आणि तोपर्यंत मन, चित्त, बुद्धी हे गलित झालेले असतात आणि गलित झालेल्या इंद्रियांकडून खऱ्या शोधाकडे पोचता येत नाही. म्हणून ते म्हणतात की या समस्या माणसाला मिटणाऱ्या नाही आहेत. जीवनामध्ये ज्या समस्या उभ्या राहतात त्या मिटत नाही. आता आपण म्हणतो ना बाबा पोरांचं झालं की आपण मोकळं होऊन जाऊ, रिटायर झालो की मोकळं होऊन जाऊ, पण रिटायर झाल्यावर ज्या समस्या आहेत त्या पुन्हा उभ्याच राहतात. असं वाटतं माणसाला, फक्त तुम्ही त्या कामातून निवृत्त झाले, पण मनातल्या ज्या समस्या आहेत त्या निवृत्त. उदाहरणार्थ की आपण रिटायर झाल्यावर तीर्थयात्रा करू, पण तीर्थयात्रा करायला गेल्यावर समस्या उभ्या राहतात. आपण जेव्हा जातो तेव्हा काहीतरी संसारात आणतो, तर तीर्थयात्रा सुद्धा तुला करून घ्यायची असेल तर करून घे. मग काही वेळा आपण ठरवतो कॅन्सल होतं आणि काही वेळा अचानकपणे निघून जातो. तर ती देवाची इच्छा असते आपल्याला घेऊन जायची, की याला हे दाखवायचं आहे. इथला एखादा प्रसंग याच्या मनात बसला की याची तीव्रता आपल्याकडे वाढेल, अशा ठिकाणी देव अचानक घेऊन. आपण म्हणतो ना माझ्या मनी मानसी नव्हतं पण जगन्नाथपुरीचं दर्शन झालं. आपण असं म्हणतो माझ्या मनात पैसे कमी होते, एकाने दिले आणि गेलो, तर ते देवाने नेले आपल्याला. म्हणून जिथे देव नेतो तिथे आपलं मन जास्त लागून आणि तिथे आपण ठरवून जातो, तिथे या समस्या उभ्या राहायला नसतो आलं तर बरं झालं, घरी घरी आनंदात राहिला असो. म्हणून या ज्या समस्या निर्माण होतात, काल तुम्ही पाहिलं वाल्मिकी रामायणात की भारद्वाज ऋषीने रामाला रवाना करताना पूजा केली देवाची आणि आशीर्वाद दिला की तुमचा 14 वर्ष वनवास सुखाने हो, समस्या निर्माण होऊ नये. आता सीतेची समस्या निर्माण झाली, पण ती भगवंताला करायची होती, कारण त्याच्याशिवाय रावणाचा नाश होणार नव्हता. रावणा राज्य गंभीर केले, सीतासारखे रत्न चोरून नेले, सीतासारखे रत्न तुला पचेना आणि 14 चौकडी राज्य तुला मिळेल. रावणाला समस्या उभी राहून गेली. समस्या उभी राहिली म्हणजे त्याचं जे ध्येय होतं 14 चौकडी राज्य मिळेल. भावाचं विमान हटकून घेतलं, दुसऱ्याचं हटकून, म्हणजे दुर्वृत्ती वाढत गेली आणि सद्वृत्ती मात्र कमी होती. म्हणून ते म्हणतात याच्याकरता आपल्याला समस्या मिटवण्याकरता सुप्ती अवस्थेमध्ये, म्हणजे आपण गाढ झोपलाय, त्या गाढ झोपेत परमात्म्याचं दर्शन झालं. आता आपल्याला गाढ झोपेत सुद्धा संसाराचे स्वप्न पडतात. काही आपल्या मनात भय असेल तर भयकारक स्वप्न पडतात, आनंद असेल तर आनंदाचे स्वप्न पडतात. म्हणजे समस्या गाढ झोपेमध्ये सुद्धा त्रास देतात. जे स्वप्न तुम्हाला आठवत नाही पण पडलंय हे आठवतं. मला स्वप्न पडलं पण आठवत नाही, कारण तुम्ही गाढ झोपेत की काहीतरी खराब स्वप्न पडलं. म्हणून द्रौपदीला वनामध्ये राहताना जास्त स्वप्न पडायचं. तेव्हा तिने देवाला विचारलं, का रे भाऊ तुझं नाव घेऊन असे स्वप्न पडलं, कारण ते तिच्यावर जे प्रसंग आले होते ते अघटित होते, ते सहन करण्याच्या पलीकडे होते आणि त्यामुळे तिला ते स्वप्न पडायचं. म्हणजे तू असं कर, सकाळी उठले की तुळशीला स्वप्न सांगायचं की माझ्याकडे आलं. जसं तुम्ही मोबाईलमध्ये मेसेज टाकला की त्याला मिळून जातो, तसं पूर्वीचा मोबाईल जो आहे देवाशी कन्सर्ट साधण्याकरता पहिला मोबाईल आहे तुळशी. म्हणून येणारे लोक आधी तुळशीला झेंड्याला वंदन करून वरती चढतात. प्रत्येक मंदिरामध्ये तुळशी समोर असते आणि झेंडा असतो, त्याला ब्रह्मध्वज असं म्हणतात.
आपण कायमचा करून ठेवलाय ब्रह्मदेव. बाकीचे लोक चांदीचा, कोणी सोन्याचा करतो, आपला पितळीचा आहे. आणि तिथे तुळशी आहे. पण सगळ्या तुळशा वाळून जातात, पण ती वाळून नाही. कारण ते ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. म्हणून सत्याच्या जवळ बोलायचं. जसं आपण आपल्या अंतःकरणातली गोष्ट आपल्या जवळच्या माणसाला सांगतो, मग तो मुलगा असो, पत्नी असो, नातू असो, जो जवळचा होऊन जातो. एखाद्या वेळा जो जवळ असतो तो दूर चालला जातो, म्हणजे त्याचं वागणं पडत नाही आपल्याला, मग आपण त्याला सोडून देतो. मग जो जवळ येतो तसं सगळ्या जीवाच्या जवळ परमात्मा आहे. म्हणून सत्यम वद धर्मम चर, खरं बोल आणि धर्माने वाग. आपण जसं जसं सत्याचं आचरण आणि धर्माने वागायला जाऊ. काल रात्री सांगितलं ना वाल्मिकांनी, आपल्या भारद्वाजांनी, की रामा जे जे वयोवृद्ध लोक भेटतील त्यांना वंदन करत जा. कारण त्यांच्या वंदनानं तुमच्या रस्त्यातले विघ्न दूर जातील. म्हणून आपल्याकडे शास्त्र सुद्धा सांगतो, मातृदेव भव पितृदेव भव. काल रात्री सांगितलं की शनी जेवढा वाईट असेल तेवढा आई वडिलांना नमस्कार केला की शनी शांत होतो. तुम्ही डबा भर तेल टाकलं सिंगापूरला, डबा भर, त्याच्यापेक्षा तो मातृपितृ सेवेने लवकर प्रसन्न होईल. कारण शनीला माता पिता सेवा करताना आली. काय हे मोठमोठे ऑफिसर असताना पत्नीच्या स्वभावामुळे ते आई वडिलांची सेवा करू शकत नाही, पण त्यांच्या मनात ती हुरहुर असते. मग ते कोणत्या कोणत्या निमित्तानं चारी आपला पैसे देऊन देतील आई वडिलांना, काही गावराणी दुकान असं काही काही करत असतात. मग ती आई म्हणते जाऊ द्या ना, तो करतो ना, देव त्याचं भलं करेल. वडील बोलत नाही पण आई मात्र बोलते. तो काय करेल, रोज घरातल्या कटकटीपेक्षा बरं आहे का नाही. म्हणजे त्या आईनं त्याचं जाणलं. मग आई ज्याप्रमाणे जाणते ना त्याप्रमाणे परमात्मा जाणते. आपल्याला वस्तुस्थितीमध्ये आई जाणकार आहे कळून जातं, त्याप्रमाणे परमात्मा हा जाणणार आहे. परमात्मा मथुरेत आले, उद्धवाला गोकुळात पाठव, ज्या माझ्या भक्तांना भेटो. कारण उद्धव भक्तप्रेमी होता. आणि अक्रूराला कुंतीकडे पाठव. देवाला सुद्धा भक्तांची इच्छा होती की यांना समजून सांगणारा पाठवला पाहिजे की मी आता इकडच्या कल्याणाकरता आलो आहे. आणि अक्रूराला पाठवलं कुंतीकडे. कुंतीकडून अक्रूराचा सगळा हे घेतला आणि मग महाभारतामध्ये प्रवेश केला. परमात्मा द्रौपदीला सांगितलं की तू तुळशीला सांगत, काय सांगायचं ते तुळशीला सांगा. तुळशीला सांगितलं की माझ्याजवळ मिळेल. आता बघा विज्ञान कबूल करत आहे की तुळशी रात्रंदिवस प्राणवायू सोडते. आता लोक या वास्तूवाल्याने काय सांगलं, दर महिन्याला तुळशीची दिशा बदलवायची. पेड बनवून गेले, दुसऱ्या दिशेला गेली की ऊन कमी लागतं, तुळशी वाढून जाते. कोणी लोक म्हणतात आमच्या घरात तुळशी वाढते म्हणजे काहीतरी दोष आहे, चाललं डोकं फिरायला. ती पूर्व दिशेला असली म्हणजे सूर्याचे बाळ किरण तिच्यावर पडतात आणि ती टवटवीत होते ऑक्सिजन करता. म्हणून ती सूर्याकडे बाळ सूर्याचं तेच सहन करते. दुपारच्या याचं तेच सहन केलं, उन्हाळ्यात तुळशी वाढून जाते, ज्याला पाणी कमी येते वाढून जाते. त्याप्रमाणे द्रौपदी तुळशीजवळ सांगा, भगवंताने उपाय सांगून ठेवले आहे. म्हणून वैष्णवाच्या घरी तुळशी आहेत. ज्या घरी नाही तुळशी वृंदावन तया घरील अन्न नरका समान. गळा तुळशी माळ. म्हणून ते म्हणतात अशी कला परमात्म्याने दिली आहे. आणि एवढंच नाही तर परमात्म्याने जिथे येऊन तसं वागून दाखवलंय. राम अवतारात, कृष्ण अवतारात 2 अवतार महत्वाचे. म्हणून ते म्हणतात ही जी अनुरागाची कला आहे ही जीवनामध्ये प्रेम देणारी आहे आणि कलेचा सदुपयोग करायचा आहे. जी कला आहे, आता मग तुम्ही कलेचा सदुपयोग करण्याच्या लोकांनी प्रदर्शन केलं. ते काल चित्र काढलं होतं ना, की त्यांना म्हटलं काढू नका, ते खाली काढून ठेवलं. असं एक देवाचे चित्र जे आहे ते आदरयुक्त प्रेमयुक्त जोपासले गेले पाहिजे. म्हणून ईश्वराला सोडून
काहीही विचार ठेवायचा नाही, कारण ईश्वर हा दाता आहे. जगामध्ये अनेक लोक दाते होऊ शकतात, पण त्यांची शक्ती संपली की ते काही करू शकतात. मग जो सर्व शक्ती संपन्न आहे अशा परमेश्वराच्या डोळे मागणे तुझं प्रति एक आता संत म्हणतात. देशी तरी देशील तर ते काय संतांची संगती. कारण संतांच्या संगतीमध्ये कुमती नष्ट होते आणि सुमती प्राप्त होते. काय होते? कुमती नष्ट होते आणि सुमती प्राप्त होते. म्हणून दाता ईश्वर सोडून दुसऱ्याजवळ काही मागायचं नाही. कारण ईश्वराजवळ मागितल्यानंतर ईश्वर कृतज्ञ आहे. माणसाजवळ मागितलं मनुष्य काही दिवसाने कृतज्ञ होतो, घेणाराही होतो आणि देणारा होतो. देणारा काय म्हणतो, अरे मी तुला दिलं तर म्हणून तर तुझं झालं, नाही तर भीक मागत होता ना, झाला कृतज्ञ होतो. आणि घेणारा काय म्हणतो, दिलं तर का उपकार केले, तुझं तर वाया जात होतं, तोही कृतज्ञ झाला. पण ईश्वर हा कृतज्ञ आहे. आपण केलेली उपासना तो कधी वाया जाऊ देत नाही, उपासनेचं फळ देतो. म्हणून उपासनेला दृढ चालवावे, भूदे वसंताशी सदा नमावे. मग आता ही कृतज्ञता आणि कृतज्ञता ही चालवण्याकरता काय केलं पाहिजे, तर आपल्या जिभेचं मदत घेतली पाहिजे. जिभेची परवा सांगितलं होतं की तोंड, कान, नाक आणि डोळे हे आपले मोबाईल आहे, ताबडतोब कॅच करतात. वास आला की कळतं, जिलेबी तयार होते आहे. वास आला की भरीत कळतं, म्हणजे नाकाने सांगितलं भरीत होत आहे. कारण नाक हे ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्यानं पाहिलं, अरे काय सुंदर गाय आहे, म्हणजे डोळ्यानं आपल्याला पटवून दिलं की काय सुंदर आहे. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे हे जे नेत्र आहे, या नेत्रांना आणि जिभेला, आता जिभेला काय आहे, रसनेचा स्वाद आहे. रसने लागी प्रीतिविषयाची सत्य तिला त्यजिरे. त्या रसनेला रसाची प्रीती आहे म्हणून सत्य तिला त्यजिरे. किंवा राम नाम रस पीर, म्हणून जिभेला रामनामाचा रस घ्यायला सांगितलं पाहिजे. आता ती स्वाद घेते. आता नासिका सुगंध काय घे, तर भगवंताचा सुगंध घे. नाकाला सांगितलं सुगंधे पुष्टीवर्धनम. माणसाला उदबत्तीचा वास आला गेला की कोणती काय उदबत्तीचं नाव काय आहे, काय जात आहे तुम्ही म्हटलं गुगुळ, कुठे मिळतो चांगला, लगेच विचार. मग आपण दुकानाचं नाव सांगतो नाट्य मारवाडी. सुगंधाने काय केलं, आपल्याला ती वस्तू खरेदी करायला लावली. मग या सुगंधापेक्षा भगवंताचा सुगंध चांगला आहे. सुगंधे म्हणून देवाला पुष्प वाहिलं जातं. मग विष्णूला उग्र पुष्प नाही आहे, मधुर पुष्प. शंकराला उग्र चालतं, कारण त्यांचं काम संहार आहे. गणपती दैत्य मारतो म्हणून लाल फुल. रक्तांबरम रक्तवर्णाम रक्तंग सर्वभूषणाम देवी रक्तांबरम रक्तांगणाम रक्तसुभूषणाम. म्हणून त्यांना रक्तपुष्पाचं भूषण आहे. बाद में अरे लाल फुल दिसलं देवीला होऊन द्या, लगेच बोलाल तुम्ही. तुमच्या डोळ्यानं ते कॅच केलं आणि इंद्रियांनी लगेच आणून देवीला बघून दिलं. म्हणून हे नेत्राने काम केलं. त्वचा, आपण देवाचं रूप पाहिल्यावर आपल्या अंगावर आपोआप शहारे येतात. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे भाव. गर्दी मधून पाठपाठ परवा सांगितलं तुम्हाला, एक व्यक्ती पूजा करत होते, तो जो ज्याचा नंबर लागला होता तो इतका काकुळतेने पूजा करायचा की आपलं भाग्य आज, आपलं भाग्य आज, आपलं. अजूनही घरी गेला असेल तर म्हणत असेल आपलं भाग्य की आपला नंबर महापूजेला लागला. ज्याचा नंबर लागतो त्याला वस्त्र देता लागेल. आणि त्या बाईला सुद्धा मान. एकाने मला विचारलं, भाऊ झालं की बाई ती भारी साडी नेसली होती, पण तिने घरून आणली होती का, आता दादा गेलो होते ना तिथे. त्याने विचारलं, म्हटलं ते संस्कार देतात असं का, मग माझा नंबर कधी लागेल. म्हटलं नशीब असेल तर. आणि 12 तास बारीत उभं राहावं. हां, बारीत उभं राहावं लागतं.
मनोऋषीने सुरू केलंय, माझ्या तू काय पूजा करता म्हणे, ज्याचा पहिला नंबर असेल त्याला बसला. तर बुद्धिवान होतो. आम्ही काय म्हणजे सरकारी लोक, आम्ही तर केव्हाही महापूजा करू, जो पहिला येईल तो. आणि तो पायी आलेला, ते दोन्ही नवरा तो पायी येतात पंढरपूरला. पण परमात्मा कसाच त्याच्या मनात जो आनंद असेल तो गगनात महात नसेल. गावामध्ये लोक म्हणत जातात, बाबा तुम्ही पूजा करून आले, हो देवाने केलं माझं, म्हणजे तो आनंद आहे तो वेगळा आहे. दुसऱ्या माणसाला पूजा झाल्याबरोबर दिल्लीला बोलवलं अरे, म्हणून ते म्हणतात की अशा प्रकार नासिका नेत्राने भगवंताचं रूप पाहिलं, म्हणून डोळा भरून पाहिलं तुझे रूप संत वर्णन करतात. याकरता आता हे नाक कान हे ज्ञानेंद्रिय आहे आणि यांच्यावरती आपली बुद्धी आहे. आता या बुद्धीने काय विचार केला पाहिजे की नाही, आपला नंबर लागला देवाच्या कृपेने, आता मी या बुद्धीनं देवाचं स्मरण सोडणार नाही. असं जर बुद्धीने ठरवलं तर तो मनुष्य अखंड नामस्मरण करेल. म्हणून अनाहूत जे परमेश्वराची कृपा होते ही आपल्याला माहित नाही, त्याच्यानं आपली बुद्धी सावध होते. त्याच्याने आपली बुद्धी सावध होते. त्या हिमालयामध्ये एक बाई आहे, तिला आता पुरस्कार दिला पद्मभूषण, तर ती असाच रोग साध्य करते. म्हणून या लोकांनी असे खेडोपाडी लोक शोधून काढले की ते काही दिवसापासून वनस्पती देत आहे, सायंटिस्ट गेले तिच्याजवळ, तिला तुम्हाला पुरस्कार देत आहे ते इथं पाय, तिच्या औषधाच्या त्या वनस्पतीचा तपास केला तर त्या खऱ्या आहे. काही लोकांना देतो, त्या जंगलामध्ये सगळ्या वनस्पती लावल्या, ते काढत राहते, देत राहते, चालत तिला पद्मभूषण पुरस्कार द्यायला साधारण पाहिजे खेड्यातली. आता या लोकांनी शोधून काढलं किंवा असेही कामं करणारे लोक आहेत. आतापर्यंत तसं शोधलं जात नव्हतं. जे वरच्यावर कामं करणारे होते त्यांना देऊन देत होते, जे वशिलाचे होते, जे आपले होते त्यांना देऊन देत होते. पण आता तिला मिळालं, लोकांना ती दिसली. तो एका पर्वतावर झाडं लावणारा, मागच्या वर्षी हे पर्वतचे बरोबर हिरवेगार गेले त्याने, त्याला पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळण्यापेक्षा जे काम आहे ते जगाला आनंद देणार पाहिजे. म्हणून ती म्हणता ही बुद्धी दिली आहे आणि बुद्धीनं जीवन वाढत जातं. म्हणून एक कवी असं दोहा लिहितो, भजन बिना बैल बिरे गोई. जर भजन माणसानं नाही केलं तर पुढच्या जन्मी बैल होईल आणि दुसऱ्याला जोडला जाईल. शेवटपर्यंत बैलाला काय मिळतं? कामच. एखादा मालक चांगला असतो की तो संध्याकाळी आला की त्याच्या पाठीवरून हात फिरवतो. आता तसे लोक राहिले नाही. प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाच्या आणि गाईच्या अंगावर हात फिरवायचे, कारण ते मदत करता असं मानायचं. आता थकले की विकून टाकले, थकले की विकून टाकले. ज्याप्रमाणे लोक आई वडिलांना वागवायचे त्याप्रमाणे गाईला आणि बैलाचा सांभाळ नाही, खात राहील. लोक म्हणाले काय फायदा आहे? अरे खत देतो, शेण देतो रोज. आता कसं आई वडील कामाचे नसले, बिना पेन्शन वृद्धाश्रमात जाऊ द्या. आता आपला नंबर लागला नाही म्हणून ठीक आहे, पण बऱ्याच लोकांचा नंबर लागतोय. हे बघ भरपूर पगार आहे मुलांना, सोन्याला. ते म्हणतात तुमचं कोण करेल? काय आम्ही पैसे भरत देऊ. काय वाटत असेल त्या वृद्धाश्रमात असलेल्या ज्यांना कोणी नाही त्यांचं ठीक आहे, त्यांना बरं वाटतं. पण ज्यांची मुलं आहे, नातू आहे, त्यांना काय वाटत? परत तिथे सत्संग नाही ना. तिथे जर असं सांगणारा सत्संग मिळाला ना तर त्यांच्यात परिवर्तन होईल. पण तिथे सत्संग नाही, करमणूक आहे. त्यांना तीर्थयात्रेला इकडे तिकडे घेऊन जातात. पण तिथे गेल्यावर मुलगा असताना बरोबर तर बरं झालं. तिथे सुद्धा ते येईल, कारण त्यांच्या मनामध्ये परिवर्तन नाही. आता काही लोक मुलं घेऊन जातात, पण ते यात्रेमध्ये आई बापाला इतके बोलतात, मुलगाला काय लावले लावा.
म्हणूनच आनंद मी तुम्हाला असं बोलू नका. म्हणजे गेल्याचा काही आनंद राहिला का? म्हणून काही लोक नेतात पण अपमानित करतात. त्याला उपासन देवाला काय गप्पा मारताय अशी बोलते ती सोड. म्हणजे त्यांनी म्हटलं बसा की बसलं पाहिजे, मोठा म्हटलं की उठलं पाहिजे, तरच तुमची गोडी आहे. नाही तर कडू कारलं आहे तुम्ही. असं आहे. जास्त खाऊ नका, त्रास होईल, कधी कोण तुमचं असंही बोललं जात आहे. लोक सांगताय अरे देहधर्म आहे, तुम्हाला नाही होत का? म्हणून ते म्हणतात बैल झाल्यावर चाबूक आणि आर ही भोगाविना, भजन विना मनुष्य जन्म जर मिळाला तर आता तर बैलाचं काम कमी होत चाललं. त्यामुळे बैलाची किंमतच नाही राहिली. चांगले चांगले बैल नाश होतो त्यांचा. हे चालले आता गोहत्या करता हे गेली. किती लोकांना बोलवलं, किती लोक आले बा, आरती करता ताट मागवलं, आरती करून गेली. एक काही करतो, एक काही करतो, हे लक्षात आलं. म्हणून ते म्हणतात जीवनामध्ये भजनाविना सगळं खोट आहे. पा एवढे लोक रस्त्याने पायी चालत चालत भजन करीत गेले पंढरपूरला. भजनाविना शांती नाही. भजन काय करतं तर पापाचं भंजन करतं. म्हणून मंदिरामध्ये भजन झालं पाहिजे. आता हल्ली जे भजन होता ते वेगळेच भजन होता, गजळी, आणि त्याला मोल लावून टाकलं त्या भजनाला. ते कार्यक्रम ठेवा त्या लोकांचे तुम्ही 1000-1200 रुपये सगळ्यांना दूध चहा, आणि 12 माईक पाहिजे. किती पाहिजे? 12 झालं. म्हणून खरं भजन राहिलं नाही. भोजन सुद्धा घरचं नाही, बाहेरचं. म्हणून भोजन खराब आहे, म्हणून भजन होईल. स्वकीय आणि शुद्ध भोजन जेव्हा जाईल तेव्हा बुद्धी शुद्ध होते. अन्नात भवती भूतानि, हे सगळे जे भूत आहे हे अन्नामुळे विपरीत झाले आहे. कारण अशुद्ध अन्न, भेसळ किती सापडते बघा. तरी आपण खातोय, तो फलक्यांवर थुकतो, हे पाहतो आपण, तरी कारण काय? शुद्ध नाही आहे, बुद्धी नाही आहे. आणि म्हणून माऊली लिहिते बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. तुम्हाला बुद्धी शुद्ध करायची असेल तर एकच केशी राजा आहे म्हणजे भगवान, तोच तुम्हाला सकळ सिद्धी देईल. सकळ सिद्धीचे मूळ कारण परमात्मा काय आहे? केवढ्या सिद्धी आहे. बरं, सिद्धीबद्दल ज्ञानेश्वरांनी सांगितलं, रिद्धी सिद्धी अवघ्या उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. रिद्धी सिद्धी उपाधी आहे, जोपर्यंत ईश्वराकडे तुमचं मन लागत नाही. म्हणून पंडित राज जगन्नाथ पंडित असं लिहितात, पाताल वर्गम यामी सुरपरम मे शिरहा पारावरम तसं शांतम कृष्ण रसायनम. जर तुम्हाला आपल्या बुद्धीला शुद्ध करून घ्यायचं असेल तर एक लक्षात ठेवा, पाताळात जा, स्वर्गात जा का भूमीवर राहा. बुद्धी शुद्ध करायचं असेल तर कृष्ण रसायन घेतलं पाहिजे किंवा राम रसायन घेतलं पाहिजे. रसायन काय करतं तर डाग पडलेले काढून टाकतं. त्याप्रमाणे भगवंताचं कृष्ण नाम आणि राम नाम आपल्या बुद्धीच्या ठिकाणी आणि हृदयाच्या ठिकाणी जे जडत्व आलंय ते जडत्व काढून टाकतं. जसं कपड्यावर डाग पडला की आपल्याला पॉवरफुल साबण लावावा लागतो, म्हणजे तो डाग निघतो. तसं या बुद्धीच्या ठिकाणी जडत्ववाद आलाय. आणि हा आज जगामध्ये सगळा जडत्ववाद आहे. जडाला सत्य मानताय लोक, आणि म्हणून तिकडे आकर्षित होत आहे, पैसा खर्च करताय, वेळ घालवत आहे जडवादामध्ये. आणि त्या जडवादामुळे मनुष्याची बुद्धी जड झाली. आपलं हित कळत नाही, आपलं शरीर कळत नाही की आपल्या या जडवादाने आपल्या शरीरात कोणते रोग निर्माण होतील.
पण रोगांची प्रमाण वाढत आहे. जी 60व्या वर्षी येणारी आजार आहे ती 40व्या वर्षी येते. 70-75 वर्षाचा माणूस चांगलं बोलू शकतो आणि तरुण पिढी बोलू शकत नाही. डोळे कमी चालले आहे, कान कमी होत आहे, वाचा मंद होते आहे, तोतरे बोलत आहे. जन्माला येणारी प्रजा विकल्प येते आहे, कारण जडभाग घुसलाय आई वडिलांच्या शरीरात, त्याच्यातून तो मुलांच्या शरीरात येतो आहे. आता ते हाडातून शोधून काढताना दिन हा वंशज परंपरा येणारा रोग, हा अमुक रोग. मग जर वंशज परंपरा येईल तर आपण सावधान राहिलं पाहिजे. बुद्धी दिली आपल्याला, म्हणून योग्य आणि अयोग्य याचा विचार केला पाहिजे. म्हणून काय कराल म्हणे तर कृष्ण रसायन, भगवंताच्या नामाचं रसायन घेतलं. वांछितम कृष्ण रसायनम रसम. हा कृष्ण रस जो आहे हे औषध आहे, हे घ्या. म्हणजे कसं म्हणायचं? कृष्ण 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 राम 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 कृष्ण राम कृष्ण. हे ज्ञानेश्वर माऊलीने अगदी सोपं केलं. रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रसायन करून टाकलं, पातळ पदार्थ. भजन हे उत्तम रसायन आहे. जसं जसं राम आणि कृष्ण, रामकृष्ण गोविंद वाचे लागो हाची छंद, वाचे लागो हाची छंद, वाचे लगा वाची हंद. जर वाचेला हा छंद लागला तर मन म्हणे गोविंद गोविंद, मग मन आपोआप गोविंद म्हणतं. म्हणून ते म्हणतात आता काही लोकांना वाचेनं भगवंत मिळून जाते, काहींना ध्यानाने. देवाचे रूप आहे, ध्यान केलं की माणसाचं मन तिकडे लागतं. आणि जप, 3 मार्ग सांगितले: भजन, जप आणि ध्यान. या 3 मार्गाने मनुष्य भगवंताचं दर्शन करू शकतो. मग आपलं भजन, आपलं नामस्मरण आणि आपलं ध्यान हे बरोबर चाललंय की नाही कसं पाहायचं? शांतिक ऋषी सांगतात. ते म्हणतात स्वप्न दर्शनामध्ये, स्वप्नात आपल्याला असं दिसलं पाहिजे की मी ध्यान करतोय. आपलं आपलं ध्यान, आपलं चित्र दिसलं पाहिजे ध्यानाचं. गाढ झोपेत समजायचं ध्यान योग्य झालं, दुसऱ्याला ओळखता येत नाही. आता जप, आपण स्वतः जप करतोय हे आपल्याला स्वप्नात दिसलं पाहिजे. आणि भजन करताय हे याचं उत्तर वेगळं आहे. स्वप्नात भजन तो करतोय आणि समोर देव उभं आहे असं दिसलं पाहिजे. जसं ध्रुवाला भगवान प्रसन्न झाले तर ध्रुव डोळे बंद होते, तर भगवंताने काय केलं? आपला जो शंख होता तो ध्रुवाच्या गालात लावला. ध्रुव म्हणाला कोण आहे? माझ्या आईनं सांगितलंय की भजन करताना लोक विघ्न आणतात. भगवान म्हणाले मी आहे. म्हणे तुम्ही कोण? म्हणे विष्णू. मग माझ्या आईने सांगितलं तसे आहे का? म्हणे तुझ्या आईने कसं सांगितलं सांग? म्हणे 4 हात आहे. म्हणे हो. शंख चक्र गदा पद्मा आहे. म्हणे हो. तुम्ही पिवळा पितांबर नसले का? मग तुझे म्हणे हो. लहान मुलाशी बोलताय. हो पिवळा पितांबर झणी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी, आम्हा नित्य दिपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा दिवे भावे उवाळी. आलिया गेलिया हाती धाडी निरोप, हाती धाडी निरोप. पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा माय बाप. ही भजनावली निर्माण. भजनानं काय होतं तर पापाचं भंजन होतं. म्हणून भजन. त्यावेळेला भक्तमाल ग्रंथ आपण ऐकलाय. त्या भक्तमाल ग्रंथामध्ये एक सज्जन ध्यान करीत होते आणि त्यांना चालता बोलता ध्यान लागायचं, कारण काम करता करता ध्यान. आपण म्हणतो काय तुझं लक्ष कुठे आहे? तर काही लोकांचं लक्ष कामामध्ये, काम काही म्हणा राम राम. याच्यामध्ये एक संत होते सावता माळी. मोठ नाडा दुसरा नाडा, नाडा पंढरपूर. माझं मोठही पंढरपूर आहे, नाडाही पंढरपूर आहे, पाणी पंढरपूर आहे. आणि भाजी माझी विठाबाई.
सावता मळ्यासारखं संत नाही, आपल्या मळ्यातच भगवंत. आणि शेवटी एक दिवशी भगवंताला नामदेव महाराजांच्या निमित्तानं मळ्यात यावं लागलं. ज्ञानोबा आले, निवृत्तीनाथ आले, सोपान काका आले. नामदेव महाराज म्हणजे देवा आज देवाच्या मूर्तीमध्ये काही देवाचं दिसत नाही. म्हणजे नामे गेलं कुठे देव काय माहिती म्हणे ज्ञानदेवा तुम्ही समाधी लावताना तुम्ही समाधी लावा म्हणे. कुठे देव गेले आज? काहीतरी भक्ताकडे गेले, नक्की देवळात नाही. ज्ञानदेवांनी नुसते डोळे लावले झाले. ज्ञानदेवा इथे कुठे सावतामाळी नावाचा कोणी संत आहे का? त्याच्या माळ्यात आहे म्हणजे. नामदेव महाराज म्हणजे मला माहिती आहे सावता येत नाही पंढरपूरला महाराज, तो फक्त त्याचं काम करतो आणि मोठ नाडा दुसरा नाडा माझे पंढरपूर असं म्हणतो. अरे म्हणजे चल लवकर. अशा संताजवळ देव असतो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आपण देवाच्या नावाखाली आपलं कामच करत नाही. काम केलंच पाहिजे. कारण जग मनुष्य कर्मानं तुम्हाला नोकरी मिळो, व्यापार मिळो, हे सगळं वेळेवर व्यापाराच्या दुकानावर गेलंच पाहिजे, नोकरीवर वेळेवर केलं पाहिजे, मंदिरात वेळेवर, म्हणजे आपले कामं आपण वेळेवर केलंच पाहिजे. ते जेव्हा आपण करू तेव्हा आपलं कर्म सुधारतं आणि कर्माने बुद्धी सुधारते. जर आपण कर्म चुकीचं केलं तर बुद्धी बिघडत जाते. आज बा घराकडे सुद्धा बऱ्याच लोकांचं लक्ष नाही आहे. रोजचं द्यायचं नाही, रोजचं करून मग बाहेरचं करा आणि त्यात भजन करा. म्हणून ही सगळी संत मंडळी तिथे आली तर देव म्हणे सावता महाराज लपो. अरे आले सगळे. तर सावता महाराजांनी आपलं हृदय कापलं आणि हृदयात देव घुसले. देवाने काय केलं, मुद्दम हृदयापाशी शेला असा बाहेर ठेवला आणि सावता महाराज ध्यान बंद झाले. नामदेव महाराज आले कुठे आहे? सावता महाराज ध्यानात, डोक्यावरती पगडी, ते हृदय उघडं आणि ध्यानस्थ बसले आहे. त्यांची लहान मुलगी ती बी ध्यानात बसली आहे. आणि नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ आले. सावता महाराजांना मग जेव्हा कुठे इथे देव ना इकडे ते काय म्हणे त्याच्या हृदयावर शेला दिसतोय. देव याच्या हृदयात बसला. हृदय असतो त्यांना जेव्हा एवढा मोठा भक्त आहे म्हणे आपण आलो म्हणजे तो गुप्त झाला. ज्ञानदेवाने सांगितलं आपल्यामुळे भक्त झाला नाही तर त्याच्याकडे राहत होतं असं. मग ज्ञानदेवांनी सावता महाराजांची समाधी उतरवली आणि जशी समाधी उतरवली तशी ज्ञानेश्वराला पाहिलं आणि उजळले भाग्य माझे अवघी चिंता वारली. ज्ञानदेवांना पाहिल्यावर साष्टांग नमस्कार. ज्ञानदेवांनी हृदयाशी लावलं सावता महाराज. आता आषाढ महिन्यामध्ये नामदेव महाराज आणि सावता महाराज पुण्यतिथी आहे. पंढरपूरहून वारी त्यांच्या गावाला जाते. 20 किलोमीटर आहे पंढरपूरहून गाव. तिथे वारी न्यावी लागते. म्हणून सावता महाराजांनी हृदयाशी लावलं. मग नामदेव महाराज गेले. नामदेवाला पाहिल्यावर साष्टांग नमस्कार घातला आणि त्या दिवशी नामदेवांना अनुभव आला. नामदेव भजन करत होते, नामदेव देवळात करत होते. सावता महाराज आपल्या मळ्यात 20 किलोमीटर पंढरपूर असल्यामुळे पंढरपुरात जात नव्हते. कारण कर्मामध्येच देव पाहिला. कर्मे इशू भजावा, भगवद्गीता सांगतो. कर्मे इशू भजावा. म्हणून त्या म्हणतात की ध्यान केलं आणि भजन केलं ते आपल्याला आपल्या स्वरूपामध्ये दिसायला पाहिजे. आपल्याला काय दिसतं स्वप्नामध्ये? एक बाई रोबातळणे सोन्याने म्हणजे घे म्हणजे फक्त लक्ष्मीच दिसते, दुसरं नाही दिसत. देव दिसला पाहिजे. काय दिसला पाहिजे? देव. तर तुला लक्ष्मी पाहिजे तर लॉटरीचं तिकीट घे भाऊ. तुझे बाईचं चित्र, लक्ष्मीचं चित्र काढलं असतं लॉटरीवर. 1 रुपया देणे तिकीट घे. लागलं दिसला तर वेळ, पण देव दिसला पाहिजे. म्हणून स्वरूपाच्या आता आपल्याला एखाद्याला मुलगा दिसून जातो, सूर दिसून जाते, नातू दिसून जाते झोपेमध्ये. आपण म्हणतो त्यांचं काहीतरी आहे बरं, चाललं आपण त्यांना काही असेल तर ते कळवतील ना आपल्याला. तर 2 मिनिटात कळेल. पण नाही आपलं मन. पण असं नाही वाटत आपल्याला की आपल्याला खरं दिसलं पाहिजे. आपण फोन लावा तेव्हा फोन लावतो, काय स्वप्नावर वरचा ठेवता बाबा, चांगले आहे तुमचे नातू, जाऊ द्या ठेवा फोन, असं तिकडून बोलतो तो नथू आपला. असं आहे. एक मुलगा म्हणतो बाबा काही काळजी करू नका, मी चांगले नातू सांभाळेल तुमचे, असं गोड बोलतो. एक म्हणतो ठेवा फोन.
आता तुमचा कसा बोलतो ते पाहून घ्या एकदा. मग तो नंतू आहे का उल्हास आहे ते ठरवा. हे लक्षात ठेवा. आपण माता पित्यांशी गोड बोललंच पाहिजे, कारण त्यांचं मन दुखतं. जेवण जात नाही त्या दिवशी त्यांना, असं बोलला तो, असं बोलला तो, असं बोलला तो. का तर आपल्या घरात संस्कार नाही, लावले पण लागले नाही. जाऊन आले एकदाचं, मन थंड झालं, लेकीकडे जाऊन आले, जेवले चांगले दिवस, असं बोलतं घरी आल्यावर पोरं. का तो संस्कार नाही. आई थकवा गेला तुझा, असं गोड बोल. शब्द जे आहे, शब्दाने मनुष्य आनंदित होतो आणि शब्दाने मनुष्य दुःखित होतो. सत्यगुरु राये कृपा मद केली, पडविले वाटे दाता गंगा स्नाना, तो पाऊस पडला विसर स्वप्न